नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सूरज आरमोठे या यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे आपला केरळ ट्रिपचा 4था दिवस. सगळ्यात आधी तुम्ही हा सकाळचा मस्त नजारा बघून घ्या. तर आज आम्ही मुन्नारवरून निघालो होतो टिक्कडीला. मस्त अशा निसर्गमय वातावरणातून जसं जसं आम्ही घाटातून वरती जात होतो तसंच आम्हाला हवामानातील बदल दिसून येत होता. कुठे मध्येच पाऊस चालू होता तर कुठे धुक्याने पूर्ण रस्ता झाकून गेला होता. पुढचं काही दिसतच नव्हतं. मग अशा वातावरणाचा फील तर घेतला पाहिजे. मग काय, फोटोसाठी बसमधून खाली उतरलो की आणि मस्त अशी शाहरुख खानची सिग्नेचर पोज दिली. बघा कशी वाटते. त्यानंतर पुढे आम्ही गेलो ते म्हणजे चहाच्या मळ्यात. हे बघा, बघेल तिकडे लांब लांब पर्यंत चहाचेच मळे आहेत. आणि हे जी तुम्हाला मध्ये झाडे दिसत आहेत ना, त्याचं नाव तर माहित नाही पण काम माहित आहे. हे झाड खोडापासून पानापर्यंत स्वतःमध्ये पाणी साठवण्याचं काम करतं. आणि जेव्हा उन्हाळ्यात चहाच्या झाडाला पाण्याची कमतरता भासते तेव्हा ही झाडे त्यांना पाणी पुरवण्याचे काम करतात. ते बघून पुढे तिथे बॅक फ्लिप जमते का बघावं म्हणलं. 2-3 वेळा ट्राय केल्यानंतर शेवटी परफेक्ट नाही पण जमली. ते करून पुढे थोडे फोटो व्हिडिओ काढलेत, बघून घ्या. आणि ओमला सोबत घेऊन थोडं चहाचा मळा फिरून दाखवू म्हणलं. परत पुढे आम्ही तिथून निघालो टिक्कडीला स्पाइस गार्डन व्हिजिटला. जसं मुन्नारमध्ये चहाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं तसेच टिक्कडीमध्ये मसाल्यांच्या पदार्थांचं जास्त प्रमाणात उत्पादन होतं. आणि हे जे दिसत आहेत ते इलायचीचे झाड आहेत. तिथे पोचल्यावर त्यांनी पहिल्यांदा त्यांची माहिती सांगितली आणि कोणत्या वनस्पतीचे काय फायदे आहेत आणि त्यांचा वापर कसा करायचा ते सांगितलं. आयुर्वेदिक उपाय तुम्ही पण ऐका. आदिवासी हेयर ऑयल सब मेन इंग्रेडिएंट है. इसके साथ केशवर्दी, एलोवेरा, हिबिस्कस, रोजमेरी सब डाल करके बाल के लिए नीले. आमच्यातल्या बऱ्याच जणांनी त्यांचे प्रोडक्ट घेतले कारण त्यांची मार्केटिंग स्ट्रॅटेजीच खतरनाक असते तेवढी. तिथून पुढे आम्ही गेलो ते म्हणजे कलारिया पट्टू मार्शल आर्ट शो बघण्यासाठी. तुम्ही पण बघा. Black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit, fuck the drama. Keep it coming, I'ma send you to your mama. Mr. Whip, get the guns out. Dropping bodies in the place till the sun's out. Can't fuck with this, I'm going to try. Just when the bullets fly, I'm the last one to die. मध्येच त्यांनी विचारलं, तुमच्यातलं कोणी इच्छुक आहे का खाली येण्यासाठी. मग काय, मी तर तयारच बसलो होतो. गेलो की लगेच. Pulling up black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit, fuck the drama. Keep it coming, I'ma send you to your mama. Mr. Whip. त्यानंतर त्यांनी जान्हवीला पण खाली बोलवलं आणि मला वाटलं होतं की ते काय तर स्टंट करायला लावतील, पण तसं काय झालंच नाही आणि मला पण करू दिलं नाही त्यांनी. I'm the last one to die. If you think that I'ma slow down,
wanna hear it talking shit, fuck the drama. Keep it coming, I'ma send you to your mama. Mr. Whip, 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 get the guns out. Dropping bodies in the place till the sun's out. Can't fuck with this, I'm going to try. Just when the bullets fly, I'm the last one to die. मार्शल आर्ट शो बघून झाल्यानंतर आम्ही गेलो कथकली नृत्य बघण्यासाठी. त्यांनी तिथे आसिफला स्टेज वरती बोलवलं आणि जेवण वाढलं. तुम्ही पण बघा दोघांची ऍक्टिंग कशी वाटते. दोन्ही पण शो मस्त झाले. त्यातला मार्शल आर्टचा शो पर्सनली मला तर जास्त आवडला. पण एक खंत राहिली की तिथे काय करता आलं नाही. तिथून आम्ही पुढे गेलो हॉटेलमध्ये. हॉटेलच्या रूम मस्तच होत्या, एकदम चकाचक. परत फ्रेश होऊन जेवण वगैरे करून आम्ही शतपावली करण्यासाठी बाहेर गेलो. तिथून परत रूमवर आल्यानंतर थोडी मज्जा मस्ती केली आणि आजचा आमचा दिवस इथेच संपला. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.